आणि आज आम्ही निघालो होतो शॉपिंगला. खूप मुलींना प्रश्न होता की ताई मार्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट कसे घ्यायचे, कुठले प्रोडक्ट चांगले असतात, ते मुलींना मी सांगितलंय. पण दुकानात गेल्यानंतर खूप सारे प्रोडक्ट असतात आणि त्या प्रोडक्टमधलं बेस्ट प्रोडक्ट ओळखायचं कसं. आणि आता माझ्या अकॅडमीमध्ये ना असं आहे की खूप साऱ्या मुली सर्वसामान्य घरातून आलेल्या आहेत. सर्वसामान्य घरातून आल्यामुळे त्यांना थोडीशी पैशांचा प्रॉब्लेम असतोच. नवीन शिकताना प्रत्येक जणच 60-70 हजार किंवा 1 लाख 1.5 लाख असे पैसे खर्च करू शकत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आपण स्वतः शॉप मध्ये जाऊन ती व्हॅनिटी कस्टमाइज करून घ्यायची. मेकअप मध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यात आपण विनाकारण खर्च करतो. आयशॅडो झालं, लिपस्टिक झालं, आयब्रोज डिफायनर झालं, काजळ, लायनर, या गोष्टी कशा असाव्यात, खूप हायर क्लास घेतलं नाही तरी चालतं. पण आपला मेकअप बेसमध्ये काय, CTMP झालं, फाउंडेशन झालं, लूज पावडर झालं, कॉम्पॅक्ट झालं, सेटिंग स्प्रे, मिस्ट, या गोष्टी अशा ज्या आहेत त्या हाय एंड क्लास म्हणजे व्यवस्थितच असाव्या. ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत त्या गोष्टी आम्ही घेतल्या. ज्या गोष्टी मीडियम रेंज मध्ये असतील ना त्या गोष्टी देखील घेतल्या. मुलींचे पैसे वाचले. चांगला मेकअप होण्यासाठी जे प्रोडक्ट पाहिजे, जे मुलींना घ्यायचेच आहेत, असे प्रोडक्ट मी माझ्या स्वतःच्या हाताने मुलींना घेऊन दिले. त्यांनी मुलींना प्रत्येक गोष्ट टेस्टर म्हणून दिली होती, जेणेकरून त्यांना प्रोडक्ट मधील फरक समजावा. आणि अशा पद्धतीने आमची आज सगळी शॉपिंग झाली. मुलीही खूप खुश होत्या, कारण त्यांना आज त्यांच्या बजेट मधली आणि एक चांगल्या पद्धतीने एक व्हॅनिटी मिळाली होती. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.